प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरान झणझणीत चिकन रस्सा। त्याच्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतले आहे। चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर चिकनला लिंबू, हळद, घरगुती मसाला आणि चिकन मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स केलेले चिकन 30 मिनिटे मॅरिनेट करायचे आहे। आता आपण वाटण बनवणार आहोत। वाटणासाठी आपण 2 मोठे कांदे, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर घेतली आहे। आता आपण वाटण छान भाजून घेणार आहोत। एका भांड्यामध्ये थोडं तेल टाकून तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालूया, लसूण आणि अद्रक घालूया, छान परतून घेऊया। त्याच्यानंतर कोथिंबीर आणि खोबरं घालून पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। वाटण भाजून झाल्यानंतर ते काढून घेऊ। वाटण थंड झाल्यावर वाटून घेऊया। त्याच भांड्यामध्ये थोडं तेल टाकून ते छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दालचिनी आणि तमालपत्र टाकायचं आहे। तमालपत्र आणि दालचिनी छान परतून घ्यायची आहे। मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल मसाला, चिकन मसाला टाकायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकायचं आहे। ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचे आहे आणि पुन्हा परतून घ्यायचे आहे। मग त्याच्यामध्ये तयार केलेले वाटण टाकायचे आहे। छान परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसते आहे। त्याच्यानंतर 5 मिनिट झाकण ठेवायचे आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर 15 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसते आहे। गरमागरम झणझणीत गावरान चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका।